तर या होत्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या राजकीय बातमीने। बातमी आहे एका राजकीय वक्तव्याच्या संदर्भातली। बातमी आहे नव्या हिंदू हृदय सम्राटाची। कारण राज्यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर नव्या हिंदू हृदय सम्राटाचा उदय झालाय। भाजप आमदार नितेश राणेंनी श्रीरामपूरच्या आक्रोश मोर्चात देवेंद्र फडणवीसांना हिंदू हृदय सम्राटाची उपमा दिली। नितेश राणेंनी उपमा दिल्यानंतर शिवसेनेनं त्यांची खिल्ली उडवली आहे। नितेश राणे कधी कोणता शोध लावतील हे सांगता येत नाही असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावलाय। हिंदुस्तान एकमेव हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा राज्यात नवीन हिंदू हृदय सम्राट। फडणवीस यांना हिंदू हृदय सम्राटची उपाधी। नितेश राणेंकडून हिंदू हृदय सम्राट उल्लेख। हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। बाळासाहेब ठाकरेंनंतर नवा हिंदू हृदय सम्राट। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता नवी जबाबदारी पडली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा नितेश राणेंनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख केला। राज्यात आणि देशात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट म्हणून परिचित होते। मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून बाळासाहेब ठाकरेंनी राजकारण केलं। यामध्ये त्यांना यशही आलं। 90च्या दशकात हिंदुत्वाचा अंगीकार करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांच्या आक्रमक हिंदुत्वामुळे हिंदू हृदय सम्राट ही उपाधी देण्यात आली। तर राज ठाकरेंनी मनसे अध्यक्ष ते हिंदू जननायक असा प्रवास करताना अंगावर भगवी शाल घेतली। या तीन नेत्यांसोबत आता देवेंद्र फडणवीसही हिंदू हृदय सम्राट झालेत। आज महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कडवट हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि हिंदू हृदय सम्राट उपमुख्यमंत्री म्हणून आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। हे अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं। म्हणून कुठलाही अधिकारी कोणीही कुठलाही आमच्या हिंदू मुलावर अगर वाकड्या नजरेने बघेल तर ते त्याचे डोळे जागेवर राहणार नाहीत। हा इशारा तुम्ही या निमित्ताने समजून ठेवा। श्रीरामपूर मध्ये लव जिहाद आणि आदिवासी तरुणाचं अपहरण झाल्याच्या निषेधार्थ जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। त्यावेळी नितेश राणेंनी आक्रमक हिंदुत्वाचा नारा दिला। तर दुसरीकडे शिवसेनेनं नितेश राणेंना अधिक महत्त्व न देता एक प्रकारे त्यांचा उपहास केला। भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले। मग ते राणा असतील राणे असतील की ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे। म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला। आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत। म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हास्य करून घ्यायचं ही असली मंडळी आहे। राज्यात लवकरच पालिका निवडणुका होणार आहेत। त्या पाठोपाठ झेडपीच्या निवडणुका आहेत। तर 1.25 वर्षांनंतर लोकसभा निवडणुकीचे पडघम सुरू होतील। या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी नवे हिंदू हृदय सम्राट मैदानात उतरवले आहेत। आता त्यांना मतदार कसा प्रतिसाद देतात हे लवकरच स्पष्ट होईल। श्रीरामपूरहून हरीश दिमोटे आणि मुंबईहून प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि भाजप गटाकडून उद्धव ठाकरे सातत्याने टार्गेट केले जात आहेत। भाजपच्या या टीकेच्या भडीमारामुळे ठाकरे पिता पुत्र बॅकफूटवर गेल्यासारखं वाटतंय। सत्ताधाऱ्यांच्या रडारवर ठाकरे पिता पुत्र। ठाकरेंची पंचिंग बॅग केल्याचा आरोप। ठाकरेंवर नाहक आरोप करत असल्याचा सेनेचा दावा। दिवसा काय चालायचं, रात्री काय चालायचं, रात्रीच्या अंधारात काय चालायचं। महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात वाईट प्रतिमा तुम्ही निर्माण केली आहे। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची माफी उद्धव ठाकरेंनी मागितली पाहिजे। महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही,
आणि दाऊदच्या माणसांच्या कबरींचं सौंदर्यीकरण चालू आहे. सत्ता गेल्यामुळे जी निराशा त्यांना आलेली आहे त्या निराशेतनं ते बोलत आहेत. त्यामुळे अशा निराश लोकांवर फार कमेंट द्यायची नसते. महाविकास आघाडीचं सरकार सत्तेतून पायउतार झाल्यापासून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरू आहे. सुरुवातीला शिंदे गटाकडून टीका केली जात नव्हती, पण आता शिंदे गटाचे नेतेही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर टीकेची संधी सोडत नाही. ठाकरे पिता पुत्रांची सत्ताधाऱ्यांनी पंचिंग बॅग केल्याचं शिवसेनेचे नेते आता सांगू लागलेत. ही काही मंडळी ही न्यूसेन्स आहे, म्हणजे उचलली जीप की लावली टाळ्याला. आणि कुठूनही उद्धवजी ठाकरे, आदित्यजी ठाकरे यांना एक पंचिंग बॅग आता ते झालेले आहेत. म्हणजे उठसूट यांच्याबद्दल बोलायचं आणि स्वतःचा हसं करून घ्यायचं, ही असली मंडळी आहे. आणि ह्यांचे बोलवते धनी कोण आहेत हे देखील आता लोकांना समजलंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेच्या मार्याला आपापल्या परीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचा हा प्रयत्न तोकडा पडताना दिसतोय. पडझडीतून पक्ष वाचवण्याची पितापुत्रांची धडपड सुरू असताना त्यांना शाब्दिक हल्ला करून ठाकरेंना घायाळ करण्याचा हा माइंड गेम यशस्वी होणार का? ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या टीकेला जशास तसं उत्तर देणार का, हे पाहावं लागणार आहे. प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर दिवसभरातली आणखी एक मोठी राजकीय बातमी, मोठा कबुली जबाब हा दिलाय ठाकरे सरकार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दलची कबुली आज खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. सत्तांतरामध्ये मी चाणक्य नाही, पण सत्तांतरामध्ये माझा वाटा होता, असं फडणवीस म्हणाले. अमित शहा आणि JP नड्डा यांनी या सत्तांतरात मदत केल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं. नेटवर्क 18ला दिलेल्या खास मुलाखतीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. अच्छा, ये कई लोग ये भी कहते हैं कि ये जो पलट हुआ है उसके भी चाणक्य आप ही हैं. देखिए, मैं चाणक्य वगैरह तो नहीं हूँ, लेकिन मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित ही ये जो सारा हुआ है इसमें एक मेरा अपना रोल रहा है और हमारे सेंट्रल के नेताओं का उसमें बहुत साथ मुझे मिला. विशेष रूप से हमारे जो गृह मंत्री है अमित भाई शाह, वो बहुत ताकत के साथ हमारे साथ इस सारे ट्रांजिशन में हमारे पीछे खड़े थे. और मोदी जी का आशीर्वाद तो हमको था ही, लेकिन मोदी जी नॉर्मली इस प्रकार की गतिविधियों में सहभागी नहीं होते हैं. उनका आशीर्वाद हमको पूरे तरीके से था और मैं ऐसा मानता हूँ कि उसी के कारण देखिए ये जो सारे लोग हमारे साथ आए ना, इनका ये फेथ है कि मोदी जी के नेतृत्व में ही देश आगे जा सकता है. दरम्यान शिवसेना कोणी फोडली हे महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला माहीत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपास यांनी केली. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेच्या संघटना फोडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली. इकडनं बंडखोर आमदार गुजरातला नेण्यात गेले, त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे. तिकडनं गुवाहाटीला नेण्यात आलं, तिकडे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. तिकडनं गोव्यात आणलं, तिकडे देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. त्याच्यामुळे आज असं म्हणणं की शिवसेना फोडण्यामध्ये आमचा काही रोल नाही, हा पूर्णपणे चुकीचा आहे. शिवसेना फोडण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचाच हात आहे, हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे. भाजपमध्ये तानाशाही असून काँग्रेस पक्षात लोकशाही असल्याचं काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले. भाजपनं काँग्रेस पक्ष फोडला नाही, तर शिवसेनेचे आमदार फोडल्याचं खान म्हणाले. भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे, काय ते आपण बघितलेलं आहे. कशा प्रकारचं वातावरण, कशा प्रकारचं एक एक आमदारांना तोडण्याचं काम, हॉर्स ट्रेडिंग करण्याचं काम आणि धमक्या सेंट्रल एजन्सीची दाखवून कशा प्रकारची ही सरकार महाविकास आघाडीचे बनवण्याचं काम केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. ह्या राज्याची जनताला कळलेलं आहे आणि देशाच्या जनताला सुद्धा कळलेलं आहे. टीका करणं हे टीकेपुरतं मर्यादित असून जनता भाजपला योग्य उत्तर देईल, असं सचिन अहिर म्हणाले. टीका करणं हे टीकापुरता मर्यादित आहे, पण ह्याला मला वाटते की जनताच ह्याला उत्तर देईल
आदरणीय पक्षप्रमुखांच्या बद्दल जे लोकांचं प्रेम आहे, जे लोकांना वाटते की हे कुटुंब प्रमुख या नात्याने राज्याचा गाडा चांगल्या रीतीने पुढे नेत होते, ते थांबवण्याचं काम केलेलं आहे. आणि आज हे स्पष्ट झालेलं आहे. आम्हाला तर याच्यात काहीच नवीन नाही. जे आम्ही वारंवार सांगत होतो तेच राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी गौरवस्फोट नाही, पण मनातली जी वेदना किंवा मनातली जी गोष्ट आहे ती सांगण्याचं काम केलेलं आहे. काँग्रेससोबत आघाडी करताना कुठलीही वैचारिक तडजोड केली नसल्याची स्पष्ट भूमिका घेत आदित्य ठाकरेंनी थेट त्याच्यावर भाष्य केलंय. CNN न्यूज 18च्या टाउन हॉल कार्यक्रमात उपस्थित प्रश्नावर बोलताना आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय. आम्ही कुठल्याच विचारधारेशी तडजोड केली नसल्याचं ते म्हणाले. दरम्यान कुणी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तोंड कसं द्यायचं हे आम्ही बाळासाहेबांकडून शिकलोय असंही आदित्य म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्ही राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं कार्य केल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. तुमच्या आयडियोलॉजीला कॉम्प्रोमाइज करून काँग्रेस बरोबर जाणार का? एकतर तुम्ही कसं ठरवलं की आम्ही आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली आहे? काँग्रेस बरोबर युती केली ना? नाही, पण आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज कशी केली आपण कसं ठरवलं? जर आता समजा आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज म्हणजे बाळासाहेबांचं जर आपण विधान घेतलं की मी काँग्रेस बरोबर, विधान आणि आयडियोलॉजीमध्ये फरक असतो. पण बाळासाहेब ठाकरेंची मैत्री इंदिराजींबरोबर होती, त्यांनी पण पाठिंबा दिलेला, पण त्यांनी कधी युती नव्हती केली. नाही, आपण चुकते. थोडे इतिहास बघा आपण, आणि कॉम्प्रोमाइज काय केलं हे नक्की आपण सांगा. आपण कुठच्याही पक्षाचे असू शकता, त्याचं काही हरकत नाही. मी अप्रिशिएट करतो, मी उद्धवजींना बेस्ट सीएम मानतो नक्की, पण आपण मला कॉम्प्रोमाइज कसं केलं मला सांगा. कॉम्प्रोमाइज या दृष्टीने म्हणतोय की ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे स्वतः म्हणतात की मला जेव्हा काँग्रेस बरोबर जावं लागेल, आयडियोलॉजी म्हणजे बाळासाहेबांचं वचन हे आयडियोलॉजी नाहीये का? वचन नव्हतं, ते विधान होतं. आणि हिंदुराज बाळासाहेब ठाकरे जे काही त्यांनी भाषणं केलेली आहेत ही आम्हाला पण माहिती आहेत. आम्ही घरातल्या घरात त्यांच्यासोबत वाढल्यानंतर कोणी आमच्यावर हमला जर केला, कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न केला, कोणी शिवसेना मोडायचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलेलो. त्यांचंच रक्त आमच्यामध्ये आहे. नाही, पण मला एवढंच म्हणायचं, कुठची आयडियोलॉजी कॉम्प्रोमाइज केली? भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. कंबोज यांनी ट्विट करत यांना महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला ना उद्धव ठाकरेंनी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडीच्या असं म्हणत त्यांनी डिवचलंय. उद्धव ठाकरेंच्या कृतीवर बोट ठेवलंय. गणेशोत्सवात ठाकरे गेले कुठे? गणेशोत्सवाच्या शुभेच्छांची भाजपनं करून दिली आठवण. भाजपचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. यंदाच्या मुंबईतल्या दहीहंडी उत्सवात भाजपचाच वरचष्मा राहिला. अपेक्षेप्रमाणे गणेशोत्सवातही भाजप आणि शिंदे गटानं बाजी मारली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पायाला भिंगरी लावून गणेशोत्सव मंडळांना भेटी देत होते. कोरोनानंतरचा पहिलाच गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करा असंही शिंदे आणि फडणवीस सांगत होते. मोकळा श्वास आपण पाहतोय कशा प्रकारे जनता घेते. आणि पुन्हा एकदा आमचा गणेश उत्सव हा ग्लोबल गणेश म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आत्ताच तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल. शिंदे फडणवीस शुभेच्छा देत असतानाच उद्धव ठाकरे कुठे गेले असा सवाल भाजप नेते विचारू लागले आहेत. भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून थेट उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय. उद्धव ठाकरेंनी यंदा महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेला ना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या ना दहीहंडीच्या. 2.5 वर्षानंतर हिंदूंनी ज्या उत्साहात सण साजरा केला त्याबद्दल एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचे धन्यवाद असं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. उद्धव जी ने इतनी क्या मजबूरी थी उनकी, ऐसी कौन सी उनके पास मजबूरी है कि उन्होंने दही हंडी का कार्यक्रम हो या गणेश उत्सव हो, उसकी बधाई तक 12 करोड़ लोगों को नहीं दी. देश में नहीं दी, देशवासियों को नहीं दी और महाराष्ट्र के लोगों को नहीं दी. तो ये कहीं ना कहीं दिखाता है कि उनका प्यार याकूब की तरफ कहीं बढ़ता तो नहीं जा रहा है, कि आज कहीं मजबूर है वो. कंबोज यांच्या या ट्विटवर तिळपापड झालेल्या शिवसेनेनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी अनेक गणेशोत्सव मंडळांना भेट दिल्याची आठवण करून दिली आहे. भारतीय जनता पार्टीने काही हास्य कलाकार तयार केले. मग ते राणा असतील, राणे असतील, कंबोज असतील. आता या कंबोजने एक ट्विट केलं
की माननीय उद्धवजी ठाकरे यांनी गोकुळाष्टमी आणि गणपतीच्या लोकांना शुभेच्छा दिल्या नाही. आपण सर्वांनी पाहिलंय की माननीय उद्धवजी अनेक ठिकाणी गणेश दर्शनासाठी गेले आणि लोकांना शुभेच्छाही दिल्या. काय कोणाला शिकवताय हो? कुठल्या हिंदू शब्दाचा वापर कुठे कुठे करताय? सर्वांनी लोकांच्या हिताच्या कामानी पुढे येऊया आणि जे लोक नागरिक ज्याला माइंडेड देईल ते बघूया. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं शिवसेनेचा दहीहंडी उत्सव हायजॅक केला. पाठोपाठ गणेशोत्सवातही एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी बाजी मारल्याचं चित्र होतं. सध्याचं चित्र पाहता यंदाचं BMCचं रणमैदान उद्धव ठाकरेंसाठी सोपं राहिलेलं नाही हे अधोरेखित झालंय. प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याकूब मेमनच्या कबरीच्या वादाला आता नवं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गँगस्टर टायगर मेमननं धमकावल्याचा दावा जामा मशिदीच्या माजी विश्वस्तानं केलाय. कबरीच्या सुशोभीकरणाच्या कामात अडथळा आणू नये म्हणून आपल्याला धमकावल्याचा आरोप त्यांनी केलाय. पाहूया या संदर्भातला हा खास रिपोर्ट. याकूब कबर प्रकरणात अंडरवर्ल्डची एंट्री. कबरीच्या सुशोभीकरणासाठी टायगरची धमकी. मशिदीच्या माजी विश्वस्तांचा धक्कादायक दावा. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनच्या कबरीवरून डी कंपनीनं धमकावल्याचा आरोप करण्यात आलाय. जामा मशीदचे माजी विश्वस्त जलील नवरंगे यांनी हा धक्कादायक दावा केलाय. याकूबच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यासाठी अडकाठी आणू नये यासाठी टायगर मेमननं आपल्याला धमकावल्याचा दावा जलील नवरंगेने केलाय. 2 वर्षांपूर्वी नवरंगे यांनी पोलिसात एक तक्रार दाखल केली होती. जो याकूब मेमन की जो खबर है वो मुझसे जो है वो डिमांड कर रहे हैं कि ये चीज़ों को मुझको आप दीजिए. तो मैं जैसे डिमांड कर रहे तो मैंने उस चीज़ को और मेरे साथ के ट्रस्टीज थे उन्होंने उसको डिनाई किया. तो डिनाई करने के बाद में फिर मेरे को धमकियाँ देने लगे. तो धमकी देने के बाद में मैंने उनको अप्रोच करके जो है कंप्लेन वगैरह लॉन्च की. कंप्लेन के ऊपर कुछ फॉलोअप नहीं हुआ. याकूब मेमनच्या कुटुंबानं कबरीच्या सुशोभीकरणासाठी जामा मशिदीच्या विश्वस्तांकडे तगादा लावला होता. मात्र आपण त्याला विरोध केला आणि त्यातूनच याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमननं आपल्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप जलील नवरंगेने केलाय. पुलिस स्टेशन के अंदर एंट्री मारने गया जिसमें ट्रस्ट ने उनका साथ दिया और ट्रस्ट ने उनका साथ देने के बाद में जो है वो जो है मेरे ऊपर FIR लॉन्च हुई. अब ट्रस्ट का इंटेंशन था कि रऊफ मेमन का साथ देने के लिए कि ट्रस्ट को जो है बाकी के दूसरे जो है काम जो है वो करने के से मिले. टायगर मेमन हा मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला प्रमुख आरोपींपैकी एक आहे. बॉम्बस्फोटाचा कट डॉन दाऊदनं आखला तर टायगरनं तो तडीस नेला. बॉम्बस्फोटानंतर तो आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात पसार झाला. त्याच टायगरनं याकूबच्या कबरीच्या सुशोभीकरणासाठी धमकवल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे कबरीच्या वादाला नवं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दरम्यान याकूबच्या कबरीचा वाद आता राजकीय आखाड्यात सुद्धा पोहोचलाय. याच मुद्द्यावरून भाजपकडून शिवसेनेला टार्गेट करण्यात आलंय तर शिवसेनेकडून सुद्धा त्याला जोरदार पलटवार करण्यात आलाय. याकूबच्या कबरीवरून पेटलं राजकारण. शिवसेना आणि भाजपमध्ये कलगीतुरा. रौफ मेमनच्या फोटोमुळे वादाची ठिणगी. मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनच्या कबरीवरून आता शिवसेना आणि भाजपत वादाचा नवा अंक सुरू झालाय. त्याला कारणीभूत ठरलाय हा जुना व्हिडिओ. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांच्या उपस्थितीत आयोजित एका बैठकीत याकूबचा चुलत भाऊ रौफ मेमननं हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. त्यावरून भाजपनं शिवसेनेवर निशाणा साधलाय. ज्या रजा अकॅडमीने आमच्या महाराष्ट्रामध्ये राजरोज पद्धतीने दंगली घडवल्या आहे त्या सगळ्या लोकांबरोबर आणि त्यांचे पक्षप्रमुखच मांडीला मांडी लावून बसत असतील तर किशोरी पेडणेकरांनी केले तर आश्चर्य करण्याचे सारखं वाटावं नाही. जसा नेता तसा कार्यकर्ता.
जसे उद्धव ठाकरे तसे किशोरी पेडणेकर, त्याच्यामध्ये आश्चर्य करण्याची काय गोष्ट आहे? मुंबईच्या मरीन लाईन्स परिसरात बडा कब्रस्तान असून तिथं याकूब मेमनची कबर आहे. या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आलं असून त्याभोवती खास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यानंतर महापालिकेनं विद्युत दिवे हटवले. तर इकडं भाजपनं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. ठाकरे सरकारच्या काळात या कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तो वाद शमतो न शमतो तोच हा व्हिडिओ समोर आल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. त्या व्हायरल व्हिडिओवरून शिवसेनेनंही भाजपवर पलटवार केलाय. ते जे कोण रोप मेमन आहेत ते काय मला एकट्याला भेटलेले नाहीयेत. तिथे 50-60 लोक उपस्थित आहेत. हे खोटे आरोप आहेत. जर माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अकेला एकटे ते त्यांना गुच्छ देत आहेत, त्यांना भेटतायत, त्याची उत्तरं मग कोणी द्यायची? याकूबच्या कबरीवरून शिवसेना आणि भाजपकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. पण कबरीच्या सुशोभीकरणाला जबाबदार कोण या प्रश्नाचं उत्तर अद्यापही अनुत्तरितच आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना सोडण्यासाठी शिंदे गटाकडून आणखीही ऑफर येतात असा गौप्यस्फोट उस्मानाबाद शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांनी केलाय. कितीही ऑफर आल्या तरी शिवसेना सोडणार नसल्याचं त्यांनी खुलासा केलाय. तुळजापूर युवासेनेच्या मेळाव्यात बोलताना कैलास पाटलांनी हा गौप्यस्फोट केलाय. ज्यांनी आपल्याला ओळख निर्माण करून दिली, शिवसेना या 4 शब्दामुळे आपली ओळख निर्माण झाली आणि ज्यांनी आपल्याला ही ओळख निर्माण करून दिली ह्या त्यांच्याशी प्रार्थना कधी करायची नाही. त्यामुळे किती दबाव आला, किती आमिष आली किंवा काही जरी झालं, इथून पुढच्या काळाची अजूनही हे प्रकार चालूच आहे वेगवेगळ्या माध्यमातून. अजूनही मला सांगायचा उद्देश हाच होता की वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी काही सहकारी आमदार किंवा बाकीच्याकडनं अजूनही निरोप येतात असं मला सांगायचं होतं. काय नेमकं निरोप काय? मग आता निरोप काय सगळे सांगायचे काय मला सांगायचं, मला एकच सांगायचं होतं, काही झालं निरोप आले किंवा काही जरी झालं तर आम्ही शिवसेनेसोबत आहेत आणि उद्धव साहेबांसोबत आहेत, मला एवढं सांगायचं. खासदार संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊत दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या या दिल्ली वारीवरून अनेक चर्चांना उधाण आलं. मात्र आपण संजय राऊतांच्या दिल्लीतल्या घराची परिस्थिती पाहण्यासाठी आलो अशी प्रतिक्रिया सुनील राऊतांनी दिली. बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. संजय राऊतांसाठी भावाची धावाधाव. सुनील राऊतांची दिल्ली वारी. सुनील राऊत दिल्लीला कुणाला भेटणार? शिवसेना खासदार सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी सुरू आहे. संजय राऊत नजीकच्या काळात जेलबाहेर येण्याची शक्यता मावळल्यानं आता त्यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी धावाधाव सुरू केली आहे. आमदार सुनील राऊत दिल्लीत आलेत. ते दिल्लीत कुणाला भेटणार आहेत हे अजून गुलदस्त्यात आहे. सुनील राऊत यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय सांगितलं तुम्हीच ऐका. दिल्लीला राऊत साहेबांचं घर आहे आणि 1.5-2 महिने इथे कोण न आल्यामुळे थोडंसं मी म्हणलं आपण जाऊया, भेटूया. आपले जे ते सर्व काम करतात आपले सर्व PI साहेबांचे थोडीशी साफसफाई असते, क्लीननेस असतं, केली की नाही चेक करावं. नाही तर कसं असतं की 2 महिने कोण आला नाही तर ती अवस्था खराब होऊन जाते. म्हणून फक्त मी चेक करायला इथे आलो. दिल्लीत येण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलावल्याचंही सुनील राऊत यांनी स्वतःहूनच सांगितलं. मातोश्रीला मी गेलो होतो. आता उद्धव साहेब माझे कुटुंब प्रमुख आहेत सध्या, त्यामुळे त्यांना मी रोज भेटत असतो आणि ते रोज मला फोन करत असतात की बाबा संजय राऊत आता चुकीच्या कारणास्तव ज्यांना अटक केलेली आहे त्यामुळे आज ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी आहे ती की रोज मला फोन करणं, माझ्या घरी फोन करणं, माझ्या घरच्यांची काळजी घेण्याचं काम त्यांचं ते करत असतात आणि त्यामुळे त्यांना मी भेटणे स्वाभाविक आहे. संजय राऊतांच्या घराच्या देखभालीचं कारण जरी सुनील राऊत सांगत असले तरी ते पटण्यासारखं नाही. सुनील राऊतांच्या या दिल्ली दौऱ्यातून काही निष्पन्न होईल का हे पाहावं लागणार आहे. प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली.
भाजपनं मिशन बारामती सुरू केल्यानंतर भाजपचे नेते दररोज बारामती जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. असाच प्रयत्न राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडेंनी सुद्धा केला. पण हे करतानाच त्यांना मोदींसंदर्भात एक मोठं विधान केलंय. भाजपचं बारामती मिशनविषयी कसं राजकारण रंगतंय बघूया या रिपोर्टमधून. मतदारसंघ मला आणि माझ्या बहिणीला मिळतोय का बघतो. आता आम्ही हारणार म्हणलो तिथं राहून कसं चालेल. 9चे 9 दिवस आहे. ज्या माणसाला स्वतःलाच पक्ष आमदारकीची उमेदवारी देत नाही. चंद्रशेखर बावनकुळेंच्या बारामती दौऱ्यातून भाजपनं मिशन बारामतीला सुरुवात केली आहे. बारामती जिंकण्याचं उद्दिष्ट ठेवत आता भाजपनं हालचालीही सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या संदर्भात वारंवार विधानं करत भाजपचं मिशन बारामती फेल करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांनाच विचारतो किंवा इथं कुठला मतदारसंघ असा शिल्लक ठेवणार आहे का की तिथं तुम्ही कुणाला हरू शकणार नाही. तिथं आम्ही जातो का. या नुसत्या गप्पा मारायचं काम असतं. 9चे 9 दिवस आहेत. आत्ताच त्यांना जबाबदारी दिली. ज्या माणसाला स्वतःलाच पक्ष आमदारकीची उमेदवारी देत नाही, त्यांच्या पत्नीला आमदारकीची उमेदवारी दिलेली ती पण फॉर्म भरताना काढून घेतली जाते. ही यांची पक्षातली विश्वासार्हता. त्यांनी येऊन काय गप्पा माराव्यात माझ्या इथं. हा प्रयत्न आजचा नाही आहे. भाजपचं हे प्रचारित तंत्र आहे आणि बारामतीत पवार साहेबांचा एखाद्या वेळी सूर्य पश्चिमेला उभे शरद पवार साहेबांना बारामती कधी सोडणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या मिशनची खिल्ली उडवली जात असतानाच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी बारामती जिंकणारच म्हणत प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नव्हे तर त्यांनी मोदींसंदर्भातही मोठं विधान केलं. काय लक्षात ठेवायला पाहिजे आपण की अटलजी पण पडले, अडवाणी पडले, इंदिरा गांधी पडल्या होत्या. हा जनतेचा कौल असतो. त्यामुळं बोलून काय होतं असं नाही आहे. जनतेचा कौल असतो तो सगळ्यांनाच मान्य करावा लागतो. त्यामुळं असं कोणी समजू नये की काय होणार आहे आणि काय होणार नाही आहे. हे निश्चित आहे की जी जनता न्याय देते त्याला सामोरं गेलं पाहिजे. मोदीबाबत नाही करू शकत, नाही करू शकत. कारण तो देशाचा आत्मा आहे. सगळ्यांच्या जनतेचा आत्मा आहे तो. आणि ते जग मानतं त्यांना. आणि त्यांचं पडण्याचं हे कधीच असं होऊ शकत नाही, कधी होऊ शकत नाही. कारण माझा एक छोट्या कार्यकर्त्याचा अनुभव म्हटलं तर ते होऊ शकत नाही. कारण त्यांना जनता ही सगळ्याच्या हृदय बसलेली व्यक्ती आहे. त्यामुळे शक्य आहे. एकंदरीतच पवारांचा बालेकिल्ला असलेली बारामती जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवर निशाणा साधला जातोय. खरं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना बराच वेळ आहे. पण यावरून आत्तापासूनच चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पंढरपूरहून वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवनीत राणांविरोधात आता आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. पोलीस ठाण्यातल्या राड्याविरोधात हे आंदोलन पुकारलंय पोलिसांच्या पत्नीनं. अमरावतीतल्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी हे आंदोलन केलं. काही दिवसांपूर्वी नवनीत राणांचा पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर आला. या प्रकरणी खासदार राणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी वर्षा भोयर यांनी केली. दरम्यान यावेळी पोलीस पत्नी वर्षा भोयर यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात हातात नवनीत राणांविरोधात पोस्टर घेऊन आंदोलन केलं. माझ्या पोलिसांना किंवा माझ्या बांधवांना जर कोणी बोलत असेल किंवा माझ्या भगिनींना कोणी बोलत असेल, मी खपून घेणार नाही, मी गप्प बसणार नाही. आज सर्व पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलिसांचा जिकडे तिकडे थू 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 का म्हणून का गलत्या केल्या त्यांनी आणि ते का तुमची चोर आहे का त्यांना काहीही बोलायसाठी. तुम्ही पहिले तुम्हाला सुधरावा. यानंतर जर कोणा माझ्या या बांधवावर जर आरोप केला मी सहन घेणार नाही. यानंतर बातमी आणखीन एका वादाची. हा वाद निर्माण झालाय तो भाजप आमदार प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातला, जो शमायचं नाव घेत नाहीये. नाव बंब असलं तरी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षकांविरोधात सुरू केलेली मोहीम थांबण्याचं नाव घेत नाही. आता तर प्रशांत बंब यांनी मुख्यालयी न राहण्याचे थेट वेतन थांबवायला हवं असं पत्र लिहिलंय. त्यामुळे प्रशांत बंब विरुद्ध शिक्षक हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे. मुख्यालयी न राहणाऱ्यांचं वेतन थांबवा. प्रशांत बंब यांचा पुन्हा शिक्षकांवर वार. बंब यांच्या विरोधात रविवारी शिक्षकांचा मोर्चा. मुख्यालयी वास्तव्याचा वाद चिघळला.
अधिवेशनात जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षणाच्या दर्जावर निशाणा साधत थेट शिक्षकांवर टीकास्त्र डागणारे आमदार प्रशांत बंब आता शिक्षकांच्या पगारावर आलेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करण्याची मागणी करणं चूक असल्याचं म्हणत मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचं वेतन थांबवावं अशा मागणीचं पत्रच बंब यांनी जिल्हा परिषदेला लिहिलंय. मुख्यालयी राहणं हे कंपल्सरी आहे. त्याचा घरभाड्याशी संबंध खोटे कागदपत्र जोडले म्हणून मी बोललो होतो. फक्त ते मुख्यालयी राहत नसतील त्यांची वेतन थांबवलेच पाहिजे. प्रशांत बंब यांच्या या मागणीनंतर शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचा सल्ला देणाऱ्या बंब यांना शिक्षक संघटनांनी प्रत्युत्तर दिलंय. आधी सरकारनं शिक्षकांना घरं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी शिक्षक संघटनेनं केली आहे. त्या ठिकाणी बंब साहेबाला एक विनंती आहे की त्यांनी जोपर्यंत आम्हाला मुख्यालयी निवासस्थाने बांधून देत नाही तोपर्यंत कुठलाही शिक्षक किंवा कर्मचारी असेल तो गावात राहण्यासाठी जाणार नाही. आणि जर त्यांनी बांधून दिले तर आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी हे आनंदाने त्या ठिकाणी राहण्यास तयार आहोत. प्रशांत बंब यांनी अधिवेशनात शिक्षकांवर निशाणा साधल्यानंतर शिक्षकांच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्यात. त्यानंतरही सातत्यानं प्रशांत बंब यांनी शिक्षकांवर टीका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे आता रविवारी शिक्षक आणि शिक्षक आमदारांनी बंब यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे प्रशांत बंब आणि शिक्षक यांच्यातील संघर्ष आणखी तापण्याची शक्यता आहे. औरंगाबादहून सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. कुठे जाऊ नका, पहा फक्त दिवसभराच्या बातम्या. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या एका वक्तव्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी एक वक्तव्य केलं आणि चर्चांना उधाण आलं. सरकारच्या फार भरवशावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नागपुरात ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात गडकरींनी हे वक्तव्य केलंय. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यायला हवा. त्यासाठी सरकारच्या भरवशावर न राहता स्वतः कृती करायला हवी, असं गडकरी म्हणाले. तसंच या कृषी क्षेत्रात ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली त्यांचा आदर्श घ्या, असा सल्लाही गडकरींनी शेतकऱ्यांना दिला. गडकरी आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी ते ओळखले जातात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय, सरकार गिरका फार भरोसा नाही. आपल्याकडे दोन गोष्टी आहेत. एक तर आपला विश्वास सरकारवर आहे, नाही तर परमेश्वरावर. गॉड अँड गव्हर्नमेंट. राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून दिलासा देण्यात आलाय. राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं आणि शेतजमिनीचं अतोनात नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं 3,501 कोटी रुपये जिल्ह्यांना सुपूर्द केलेले आहे. जिरायत शेतीसाठी प्रति हेक्टर 13,600 रुपये, बागायत पिकांसाठी 27,000 तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टर 36,000ची प्रति हेक्टर मदत ही देण्यात आलेली आहे. 3 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ही मदत केली जाणार आहे. गेल्या काही दिवसातल्या राज्यातल्या अपघाताच्या बातम्या वाचून मन अक्षरशः सुन्न होतं. आणि त्यातच काल झालेल्या एका भीषण अपघातानं संपूर्ण कुटुंब गमावलं. नेमकी चूक कोणाची, कशामुळे हा अपघात झाला की हा घात झाला, पाहूया रिपोर्ट. कार अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं. मद्यधुंद चालकामुळे भीषण अपघात. आई वडिलांसह 2 चिमुकल्यांचा मृत्यू.
चक्काचूर झालेल्या कारची ही अवस्था अपघात किती भीषण होता याची जाणीव करून देणारी आहे. याच कारणानं एका संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतलाय. नागपूरच्या याच उड्डाणपुलावरून एक मद्यधुंद कार चालक आपली कार अत्यंत वेगानं दामटत होता. त्याचवेळी त्यानं आपली गाडी चुकीच्या लेनमध्ये घातली आणि समोरून येणाऱ्या 3 दुचाकींना धडक दिली. यातच एका दुचाकीला दिलेली धडक इतकी भयंकर होती की दुचाकीवर असणारे विनोद खापेकर, त्यांची पत्नी आणि त्यांची 2 लहान मुलं उड्डाणपुलावरून 60 फूट खाली रस्त्यावर फेकली गेली आणि यातच आई वडिलांसह 2 लहान मुलांचा करुण अंत झाला. नागपूरच्या सक्काधरा चौका परिसरामध्ये ही घटना घडलेली आपण बघू शकतो की सध्या आपण घटनास्थळावर आहे आणि समोर जो ओव्हरब्रिज दिसतो आपल्याला हा सक्काधरा ओव्हरब्रिज आहे. या ओव्हरब्रिजवरनं साधारण 10:30 वाजता काल रात्रीला दुचाकीवाले जे खापेकर कुटुंबीय होतं ते आपल्या घरी परतत होतं. त्याच वेळेला समोरच्या दिशेने एक मधुधुंद अवस्थेमध्ये जो दिनेश कडव नावाचा जो चालक आहे तो कार घेऊन येत होता आणि त्यांनी स्वतःची लेन सोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या लेनमध्ये गाडी टाकली आणि त्या घटनेमध्ये जो अपघात झाला त्या अपघातानंतर दुचाकीवर जे 4ही प्रवासी होते ते खाली कोसळले. 3 मोटरसायकल एका मागोमाग एक होत्या. त्याच्यामध्ये पहिली मोटरसायकल बुलेट होती. त्या बुलेट चालक दानिश म्हणून आहे, तो न्यू इयरला त्याच्यावर उपचार चालू आहे. दुसरी स्प्लेंडर आहे. स्प्लेंडरवर पण एक कुटुंब होतं, ते पण जखमी झालेलं आहे. आणि तिसरी ही होंडा कंपनीची मोटरसायकल होती, तिच्यावरचे हे 4ही लोक पुलावरून खाली पडलेले. अपघातानंतर पळ काढणाऱ्या आरोपी गणेश कडवला पोलिसांनी अटक केली आहे, तर गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मात्र दारूच्या नशेत मदमस्त झालेल्यानं संपूर्ण कुटुंब संपवलं, जे पुन्हा कधीच भरून निघणारं नाहीये. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. त्याची नशा कायद्यानं उतरवली जाईल हे, पण जे जीवानिशी कुटुंब गेलं, कुटुंब संपलं, त्याचं काय? बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय दिवसभराच्या बातम्या. 2 वर्षांच्या खंडानंतर राज्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र यंदा पुण्यातल्या विसर्जन मिरवणूक तब्बल 29 तास चालली. पोलीस आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही मिरवणूक रेंगाळल्याचं बोललं जात आहे. सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीनं पुन्हा एकदा नवा विक्रम नोंदवलाय. ही मिरवणूक तब्बल 29 तासांनी संपली. गेल्या 8 वर्षातील सर्वाधिक काळ चाललेली ही मिरवणूक ठरली आहे. शुक्रवारी 12:46 मिरवणुकीला सुरुवात झाली. कोरोनाच्या 2 वर्षांच्या खंडानंतर ही मिरवणूक असल्यानं गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह होता. अशात मुख्यमंत्र्यांनी धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याचं जाहीर केल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते निश्चिंत होते. पुण्यातली विसर्जन मिरवणूक का लांबली त्याची काही कारण आहे. गणेश मंडळांवर कारवाई न करण्याचे तोंडी आदेश देण्यात आल्यानं पोलिसांनी सुरुवातीला बघ्याची भूमिका घेतली. यंदा मिरवणुकीतल्या पथक संख्यांवर सुद्धा कुठलीच बंधनं नव्हती. त्यामुळे मानाच्या आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीसमोर 2 ऐवजी 4-5 पथकांचा ताफा पाहायला मिळाला. मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मंडळात तब्बल
तासाभराचं अंतर पडलं होतं. त्यामुळे विसर्जन मिरवणूक रखडत गेली. मानाच्या पहिल्या 5 मंडळांची मिरवणूक तब्बल 9 तास चालली. मिरवणूक लांबल्यानं रात्री 2 वाजता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. मिरवणुकीच्या दरम्यान प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात समन्वयाचा अभाव दिसला. या सगळ्या कारणांमुळे गणेश विसर्जन मिरवणूक शनिवारी दुपारी 4:25 संपली. गेल्या 8 वर्षातील गणेश विसर्जन मिरवणुकीवर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल 2014 मध्ये 29 तास 12 मिनिटं ही मिरवणूक चालली. 2015 मध्ये 28 तास 38 मिनिटं, 2016 मध्ये 28 तास 30 मिनिटं, 2017 मध्ये 28 तास 5 मिनिटं, 2018 मध्ये 26 तास 36 मिनिटं, 2019 मध्ये 24 तास ही मिरवणूक चालली होती. 2020 आणि 21 मध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव होऊ शकला नव्हता. यंदा मात्र तब्बल 30 तास ही मिरवणूक चालली. पुण्यातील विसर्जन मिरवणूक ही सर्वसाधारणपणे दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपते असा अनुभव आहे. पण यंदा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे ही मिरवणूक लांबल्याचं पाहायला मिळालं. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.